नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड आहे 8, सब्जेक्ट आहे संस्कृत, बोर्ड महाराष्ट्र बोर्ड आणि इयर आहे 2020-21. सुक्तीसुधा ही कविता आपण वाचली, समजली, शिकलो, तिचा अर्थ शिकलो आणि त्या व्हिडिओ ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत. 8 स्टँडर्डची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की जाऊन बघा. तुम्हाला सुक्तीसुधेचा अर्थ व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. आज आपण भाषा अभ्यास पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. टोटल 6 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकावर तुम्हाला काही ना काही प्रश्न आहेत भाषा अभ्यासमध्ये. हा पहिला श्लोक आहे. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. याचा अर्थ काय होतो? तर विद्वान आणि नृप म्हणजेच राजा या दोघांची तुलना कधीच होऊ शकणार नाही, कारण राजा हा फक्त स्वतःच्या देशात पूजला जातो, पण विद्वान माणूस सगळीकडेच पूजला जातो, त्याला रिस्पेक्ट सगळीकडेच मिळतो. तर याच्यावर आधारित क्वेश्चन्स बघा. श्लोक नंबर 1 आणि यातला पहिला प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत, म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे राजा कुत्र पूज्यते. तर आत्ताच मी अर्थ सांगितला की राजा कुठे पूजला जातो, तर इथे तुम्हाला उत्तर मिळते त्याचं की स्वदेशे पूज्यते राजा, म्हणजेच काय, स्वतःच्या देशात राजा जो असतो तो पूजला जातो. तर इथे कुत्र हा प्रश्न विचारणारा शब्द आहे, तो फक्त काढून टाकायचा आणि तिथे काय लिहायचं, स्वदेशे. आणि बाकी हे जे आहे राजा तसंच ते तसंच आणि पूज्यते आहे तसंच, फक्त कुत्रच्या जागी स्वदेश शब्द येणार. राजा स्वदेशे पूज्यते. पुढचा प्रश्न तुम्हाला थोडा घुमवून फिरून विचारलेला आहे. कह सर्वत्र पूज्यते, म्हणजेच कोण सर्वीकडे पूजला जातो. तेही आपण वरती पाहिलं की विद्वान सर्वत्र पूज्यते, म्हणजे तुमचं उत्तर इथे आहे विद्वान, न हलंत. ठीक आहे. दोन्ही उत्तरं आपल्याला श्लोकांमध्ये मिळाली. त्याच्यामुळे कधीही सुक्तीसुधा किंवा कुठलाही भाषा अभ्यास करताना टेक्स्ट वाचायचा, त्याचा अर्थ समजायचा आणि मगच प्रश्न उत्तरं सोडवायला घ्यायची, जेणेकरून आपल्याला उत्तरं कुठे आहेत ते नक्की सापडतं. पुढे आहे तुम्हाला चतुर्थम पदम लिखत, चौथं पद लिहायचं आहे. याच्यामध्ये थोडा व्याकरणाचा भाग आहे. जसं विद्वानचं काय झालेलं आहे, विद्वत्वम झालेलं आहे, तसं नृपहचं काय होणार असं त्यांनी विचारलेलं आहे. तर सेम तसंच करायचं आहे, नृपत्वम होणार. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे समूहे तर पदम चिनुत, म्हणजेच तुम्हाला समूहापेक्षा जो इतर, समूह प्लस इतर अशी संधी आहे, समूहाच्या व्यतिरिक्त जे पद आहे म्हणजेच ऑड मॅन आउट ते चूज करायचं आहे. चिनुत म्हणजे शोधा किंवा याच्यामधून चूज करा असं इथे अर्थ येतो, निवडा. भूपः, महिपालः, पार्थिवः आणि पंडितः. याच्यामध्ये पंडित हा शब्द वेगळा आहे, कारण बाकीचे उरलेले जे काही शब्द आहेत ते काय आहेत, राजाचे समानार्थी शब्द आहेत. राजाला भूप देखील म्हटलं जातं, भूपः, महिपाल देखील म्हटलं जातं आणि पार्थिवः असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे आपण जर बघितलं तर प्राज्ञः, विचक्षणः, चाणाक्षः आणि शीतिपतीः. तर याच्यामध्ये हे जे शब्द आहेत चाणाक्ष, विचक्षण आणि प्राज्ञ, हे सगळे विद्वान माणसासाठी, म्हणजे हुशार, चाणाक्ष, विचक्षण हे सगळे बुद्धिमान लोकांचेच समानार्थी शब्द आहेत. शीतपती हा काय आहे, वेगळा शब्द आहे. पुढे जाऊया आपण. दुसरा श्लोक. न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः तथापि तृष्णा रघुनंदस्य विनाशकाले विपरीत बुद्धिः. म्हणजेच न भूतपूर्वम, आधी कधीही घडलेलं नाही आहे, न कदापि वार्ता, अशी कुठे बातमी देखील नाही आहे. हेम्नः कुरंगो न कदापि दृष्ट, सोन्याचं हरिण कोणी बघितलेलं सुद्धा नव्हतं. तथापि तृष्णा रघुनंदस्य, तरी त्याची तृष्णा म्हणजेच लालसा, त्याचा मोह हा रघुनंदाला झाला, म्हणजेच रामाला झाला. आणि ते म्हणतात ना की विनाशकाले विपरीत बुद्धी, विनाश काळ आल्यावर विपरीत बुद्धी होते, उलट बुद्धी होते. असा हा आपला श्लोक होता आणि त्याचा अर्थ.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारलाय एकवाक्येन उत्तरत कीदृशः कुरंगः न कदापि दृष्टः. ते मी ते लिहून ठेवलेलं आहे उत्तर. कीदृश म्हणजे कशा प्रकारचे हरिण, कुरंग म्हणजे हरिण, कशा प्रकारचे हरिण, न कदापि दृष्टः कोणी पाहिले नाही. कशा प्रकारचे हरिण कोणी पाहिलेले नव्हते, तर सोन्याचे हरिण कोणी पाहिलेले नव्हते. सोनं याला समानार्थी शब्द आहे हेम आणि कुरंग याचा अर्थ होतो हरिण, सोन्याचे हरिण. हेम कुरंगः हे कुठे लिहिणार तुम्ही, हे तुम्ही कीदृशच्या जागी लिहिणार. कीदृश कट करायचं आणि लिहायचं हेम कुरंगः न कदापि दृष्टः आणि ही जॉईंट आहे लाईन. ठीक आहे. पुढे आहे अजून एक गोष्ट की इथे हेमनः असं आहे, मग तिथे हेमः हा शब्द मूळ शब्द आहे म्हणून इथे मी ते स्पेशली लिहून दाखवलेलं आहे. नाहीतर मी जे जसंच्या तसं जर असेल टेक्स्टमध्ये किंवा पद्यात तर मी तुम्हाला तिथेच दाखवते ते शोधून, कारण तुम्हाला कळायला हवं की कवितेमध्ये ते उत्तर कुठे आहे. दुसरा आहे सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा कस्य जायते. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की सोन्याच्या षष्ठी विभक्ती सुवर्णस्य देवस्य प्रमाणे, कुरंगाची परषष्ठी विभक्ती देवस्य कुरंगस्य, सोन्याच्या हरिणाची तृष्णा म्हणजेच मोह, कस्य म्हणजेच कोणाला, जायते कोणाला होतो सोन्याच्या हरिणाचा मोह, तर रामाला. या श्लोकामध्ये कोणाला झालेला आहे, इथे आपण काय वाचलं, इथे सीता आहे का उत्तर, नाही, इथे रघुनंदस्य म्हणजे सीतेला तो आवडला आणि सीतेने रामाला सांगितलं. त्याच्यानंतर रामाचा तो मोह होता की त्याला असं वाटलं की आता मला हे पकडायचंच आहे हरिण. ठीक आहे. सो इथेच आपल्या श्लोकामध्ये रघुनंदस्य आहे. नाही ते काही काही जणांचा मनात प्रश्न येतो की नाही सीतेला आवडला होता मोर, बरोबर, मोर बोलते हरिण, सीतेला आवडलेलं हरिण. तर आपल्या श्लोकामध्ये जे आहे की रघुनंदस्य, त्याच्यामुळे आपल्याला रघुनंदस्यच इथे लिहायचं आहे. मग इथे कस्य ऑलरेडी षष्ठी विभक्तीमध्ये आहे, मग ते कट करणार आणि तुम्ही काय लिहिणार सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा रघुनंदस्य जायते. रघुनंद म्हणजे रामाचा समानार्थी शब्द. पुढे आहे मेलनम कुरुत म्हणजे जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. कुरंगः, कुरंगः म्हणजेच कोण, तर कुरंगः म्हणजेच हरिण म्हणून इथे लिहिणार मृगः. भरपूर जणांना कन्फ्युजन असतं मृगः म्हणजेच काय, काही काही जणाला मोर म्हणतात, पण मोरासाठी संस्कृतमध्ये शब्द आहे मयूरः. मयूरः म्हणजेच मोर आणि मृगः म्हणजे हरिण, हरिणालाच अजून शब्द आहे कुरंगः. पुढे आहे रघुनंदः, रघुनंद म्हणजे राम, आता सांगितलं. तृष्णा म्हणजेच काय, पिपासा. पिपासा म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला तृष्णा असते किंवा मोह असतो. त्याच्यानंतर बुद्धीलाच समानार्थी शब्द आहे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजेच बुद्धी. पुढचा श्लोक, तिसरा श्लोक आहे अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलमनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. तर कुठलाही असं मंत्र नाही की ज्याच्यामध्ये अक्षर नसतील, कुठलाही असं झाडाचा भाग नाही आहे, मूळ नाही आहे की ज्याचा औषध म्हणून उपयोग होत नाही. अयोग्य असं कुठलाही पुरुष नसतो, फक्त तो योजणारा, ते सगळं काही पाहणारा जो मनुष्य असतो तो मिळणं कठीण असतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. एकवाक्यानं उत्तरत आहे पहिलं प्रश्न आहे कीदृशम अक्षरम नास्ति म्हणजे कशा प्रकारे कीदृशम कशा प्रकारची अक्षरं नसतात, की अमंत्रम अक्षर म्हणजे मंत्रात वापरली जात नाही अशी कुठलीच अक्षरं नसतात. अमंत्रम अक्षरम नास्ति. आता इथे हलंत मच का लिहिलं आहे मी ते टिंबसुद्धा देऊ शकत होती, बरोबर, असं टिंबसुद्धा दिलं असतं, पण मी हलंत म का लिहिलं आहे कारण आपण जेव्हा इकडे हे उत्तर लिहिणार त्याच्या पुढचं जर अक्षर तुम्ही बघितलं तर ते स्वर आहे, अ आ ई आहे आणि तुम्हाला मी मचा नियम शिकवला आहे की टिंब कुठे द्यायचा आणि हलंत म कुठे लिहायचा. बरोबर, जर बघितला नसेल तो व्हिडिओ तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, तिथे संस्कृत व्याकरण आहे त्याच्यामध्ये जा, तिथे तुम्हाला तो मिळेल व्हिडिओ. ठीक आहे. पुढे आहे कीदृशम मूलम नास्ति, कशा प्रकारचं मूळ नसतं की ज्याचा औषध म्हणून उपयोग नाही, अशा कुठल्याही प्रकारचं मूळ नसतं असा आहे. मग इथे काय येणार अनौषधम. आता इथे बघा, इथे कीदृशमच्या जागी जेव्हा मी अनौषधम लिहिते तेव्हा मी इथे टिंब दिला का, कारण पुढे स्वर आलेला आहे का, नाही, पुढे कख ग ग पैकी म हे अक्षर आलेलं आहे, मग मी इथे टिंब देऊ शकते, अनुस्वार देऊ शकते.
पुढे आहे कीदृशः पुरुषः नास्ति, कशा प्रकारचा पुरुष नसतो. तर कशा प्रकारचा पुरुष नसतो आपण वरतीच वाचलेलं आहे, अयोग्यः पुरुषो नास्ति. मग तुमचं उत्तर काय येणार, अयोग्यः. कः दुर्लभः, दुर्लभ कोण आहे, रेअर कोण आहे, तर योजकः. योजकः म्हणजे ते सगळं पाहणारा जो माणूस असतो की काय योग्य आणि काय अयोग्य हे पाहणारा जो माणूस असतो तो व्यवस्थित मिळणं इथे दुर्लभ आहे. म्हणून तिथे काय आलं, योजकः. इथे बघा, इथे संधी झालेली आहे, योजकस्तत्र दुर्लभ. मेन उत्तर आपलं एवढंच आहे, योजकः. पुढे चौथा श्लोक, अतिदानात बलिर्बद्धो ह्यतिमानात सुयोधनः विनष्टो रावणो लवल्यात अति सर्वत्र वर्जयेत. ठीक आहे, म्हणजेच काय सांगितलंय या श्लोकामध्ये की अतिदान केलं तरी बळीराजाचा काय झालेला आहे, विनाश झालेला आहे, बांधला गेला तो त्याच्यामुळे बंधनात. यतिमान जास्त मान सन्मान किंवा अभिमान केल्यामुळे सुयोधन नावाचा जो राजा होता त्याचा लोप झालेला आहे. विनष्टो रावणो लवल्यात, अति हाव केल्यामुळे रावणाचा सुद्धा विनाश झालेला आहे. म्हणून म्हटलं जातं की अति सर्वत्र वर्जयेत, अति गोष्टींचा सगळ्यांनी वर्ज करावा. पहिला प्रश्न आहे मेलनम कुरु, जोड्या लावायच्यात. बलिही बद्धः, दुसरा आहे सुयोधनः बद्धः आणि तिसरा आहे रावणः विनष्टः. तर रावणाचं आत्ताच वाचलं आपण लवल्यात आणि बलिराजा होता तो अतिदानात आणि सुयोधन होतो तो अतिमान म्हणजेच अभिमान, एक्स्ट्रा. ओके, ओव्हर कॉन्फिडन्स, ओव्हर प्राईड, ह्या सगळ्या गोष्टी. पुढचा प्रश्न आहे बलिही कस्मात बद्धः, बली कशामुळे बद्ध झाला होता, बांधला गेला होता. तर इथे पहिल्या श्लोकात दिसते बघा, अतिदानात. मग तुमचं उत्तर हे आहे, बलिही अतिदानात बद्धः. कळलं, कस्मातच्या जागी ते येणार. त्याच्यानंतर दुसरं आहे सुयोधन कस्मात बद्धः, सुयोधन कशामुळे बद्ध झाला होता किंवा त्याचा विनाश झाला होता, तर अतिमानात. बरोबर, ओव्हर प्राईड होतं, अतिमानात. आता तुम्हाला कळतं ज्या ह्याच्याने ज्या विभक्तीत तुम्हाला प्रश्न विचारले, कस्मात हे पंचमी आहे तर तुमचं उत्तर अतिमानात हे सुद्धा पंचमी विभक्तीतच आहे. कळलं. पुढे आहे रावणः कस्मात विनष्टः, रावणाचा कशात किंवा कशामुळे विनाश झाला होता. तर तुम्हाला माहिती आहे इथे वरतीच आपण वाचलेलं आहे की लवल्यात म्हणजेच हवरेपणा, मोह. तर लवल्यात इथे उत्तर येणार आहे. आणि इथे विचारले शेवटचा प्रश्न, किम सर्वत्र वर्जयेत, काय सगळीकडे वर्ज आहे, अतिपणा. मग इथे लिहिलेलंच आहे बघा, अति सर्वत्र वर्जयेत. मग एवढंच उत्तर आहे, अति. पाचवा श्लोक घेऊया आपण. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. म्हणजेच लक्ष्मणाला सोन्याची लंका सुद्धा आवडली नाही, कारण जननी ही जन्मभूमीप्रमाणेच आहे आणि ती स्वर्गादपि गरीयसी म्हणजे स्वर्गापेक्षा आपण मोठं मानतो स्वतःच्या मातृभूमीला आणि आईला. बरोबर, आई आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही अधिक महत्त्वाची असते, असा हा श्लोक होता. रिक्त स्थान तुम्हाला पूर्ण करायचे, पूरयत. विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे आणि विशेष्य आहे. बरोबर, लंका ही कशी होती, सोन्याची. म्हणजेच इथे शब्द काय आलेला आहे श्लोकामध्ये, स्वर्णमयी. मग तो शब्द तुम्हाला तिथे लिहायचा आहे, ॲडजेक्टिव्ह आहे ते लंकेचं. गरीयसी, गरीयसी हे कोणाबद्दल वापरलेलं, गरीयसी म्हणजे ग्रेट, व्हेरी ग्रेट. हे कोणाबद्दल वापरलेलं आहे तर बघा, गरीयसी हे कोणासाठी वापरलेलं आहे, जननी आणि जन्मभूमी. च म्हणजे आणि हा इथे असतो, आपल्याला माहिती आहे संस्कृतमध्ये आपण शेवटी लिहितो जननी आणि जन्मभूमी. मग ते शब्द तुम्हाला इथे दोन्ही ठिकाणी लिहायचे आहेत. जन्मभूमी कसं लिहायचं बघा, असं लिहायचं प्रथमा विभक्तीत, जन्मभूमीही. बरोबर, नाही तर तुम्ही इथे कन्फ्यूज व्हाल. इथे विसर्ग देणं, भूमीच्या नंतर विसर्ग द्यायचे, कारण आपण उत्तर प्रथमा विभक्तीत लिहितो. पुढे जाऊया आपण. शेवटचा श्लोक आहे आपला हा. केयुरान विभूषयन्ति पुरुषम हारान चंद्रोज्ज्वलाः, न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः, वाण्यक्या सम्मलंकरोति पुरुषम या संस्कृता धार्यते, क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. म्हणजेच काय सांगितले, वाणीचं महत्त्व सांगितले की केयुरानं विभूषयन्ति, की केयूर म्हणजेच काय तर हातात घालायचे जे दंड असतात. बरोबर,
ते तर बाहुभूषणं जी असतात ती काही पुरुषाला शोभा वाढवत नाहीत, किंवा चंद्रासारखे जर तेजस्वी चकाकणारे हार असतील ते सुद्धा तुमचं काही तेज वाढू शकत नाही. स्नान करणं, आंघोळ करणं किंवा विलेपन, नीट केस विंचरणं, कुसुमम म्हणजेच केसात गजरा किंवा फूल घालणं, याच्यामुळे काही तुम्ही सुंदर दिसता किंवा तुम्ही भूषण म्हणून शोभून दिसत नाहीत. तर कशामुळे शोभून दिसता? वाणिक्या म्हणजे तुमची वाणी किती चांगली आहे, तुम्ही काय बोलता, तुमच्याकडे संस्कार किती चांगले आहेत, आणि या सगळ्यांमुळेच काय होतं, तुम्ही ग्रेट होता. आणि बाकी सगळे जे भूषण असतात ते काय झिजून जातात, पण वाणी आपलं जे बोलणं असतं ते कधीच काय होत नाही, झिजत नाही, त्याची व्हॅल्यू नेहमी वाढत राहते. त्याच्यामुळे चांगलं बोललं पाहिजे, असा हा श्लोक आहे. तर इथे पहिलं आहे एका वाक्यात उत्तरं लिहामध्ये. हारा हा कीदृशाहा म्हणजे जो गळ्यात हार जो आहे त्याच्याबद्दल ह्या श्लोकात बोललं गेलं आहे. तो हार कसा आहे तर आपण इथेच वाचलेला आहे की चंद्रोज्ज्वलाहा म्हणजे चंद्राप्रमाणे चकाकणारा. मग इथे उत्तर काय येणार? हाराहा चंद्रोज्ज्वलाहा. दुसरा आहे मूर्धजाहा कीदृशाहा. मूर्धजा म्हणजेच काय? केस, बरोबर, हेअर. तर केस कसे आहेत, कशा प्रकारे आहेत, तर ते आहेत कुसुमम नालंकृता, बरोबर. नालंकृता म्हणजे इथे न हा काढायचा आहे, संधी आहे, अलंकृता असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. फक्त या नाच्या जागी अ करून टाका. अलंकृता. अलंकृत म्हणजे सजवलेले, नीट विंचरलेले असे केस आहेत. यथार्थम भूषणम. पुढचा प्रश्न, यथार्थम भूषणम किम म्हणजे सगळ्यात यथार्थ म्हणजे योग्य जे भूषण आहे ते काय आहे. तुमचं खरं जी ज्वेलरी आहे, खरं दागिना काय आहे तुमचा, तर तुम्हाला माहिती आहे वाग्भूषणम. लास्टला लिहिलेलं आहे वाग्भूषणम भूषणम म्हणजे वाणी, तुमचं बोलणंच हे तुमचाच खरा दागिना आहे. मग तुमचं उत्तर येणार वाग्भूषणम, एवढंच. पुढे आहे का पुरुषम सम्मलं करोती म्हणजेच पुरुषाला सम्मलं करोती म्हणजे काय शोभून दिसते, तर सुसंस्कृत किंवा संस्कृता वाणी. संस्कृत वाणी ही पुरुषाला शोभून दिसते. वाण्यक्या सम्मलं करोती पुरुषम या संस्कृता धार्यते. मग इथे काय उत्तर येणार? संस्कृता वाणी. इथे लिहून दाखवते हवं तर, इथे लिहिलेलंच आहे बघा, संस्कृता वाणी. काच्या जागी फक्त काय लिहिणार? संस्कृता वाणी पुरुषम सम्मलं करोती. लास्टला आहे समानार्थी शब्दांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. मूर्धजा म्हणजे मी आत्ता सांगितलं केस, मग केसला समानार्थी संस्कृतमध्ये केशाहा म्हटलं जातं. पुढे आहे कुसुमम. तुम्हाला माहिती आहे कुसुममचं प्रसूनम. पहिलं जे माहीत आहे ते शोधायचं. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी की वाणी म्हणजे भाषा, हे पण तुम्हाला माहिती आहे. भूषण म्हणजेच अलंकार, ज्वेलरी. मग राहिलं काय आहे इथे? केयुराहा म्हणजेच काय आहे? बाहुभूषणानी म्हणजेच बाजूबंद जे आपण घालतो, मुली घालतात बाजूबंद, किंवा आधीच्या काळात राजे लोक पण घालायचे. तर अशा प्रकारचं इथे आपला हा जो भाषा अभ्यास आहे सुक्तीसुधेचा तो कंप्लीट झालेला आहे. आणि खूप सोपा आहे, ग्रामर खूप कमी ॲज कम्पेअर यूज केलेला आहे बाकी सगळ्या चॅप्टरपेक्षा. तर तुम्हाला तो सोप्या पद्धतीने कळला असेल, आय होप. आणि जर कळलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांबरोबर व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा खूप खूप फायदा होईल. सो थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी, सपोर्टिंग मी. आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि लवकरच आपण 10वीवर फोकस करणार आहोत, त्याच्यामुळे 10वीच्या मुलांनी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.